आपको पार्टी के बारे में कैसे पता चला? पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस में इसका जवाब दिया। पुणे पुलिस ने चल रही रेप पार्टी के खिलाफ सख्त कार्रवाई की है। पुलिस ने खराड़ी स्थित एक आलीशान फ्लैट में चल रही रेप पार्टी पर छापा मारकर पूर्व मंत्री एकनाथ खड़से के दामाद प्रांजल खेवलकर और मशहूर सट्टेबाज निखिल पोपटा समेत 7 लोगों को हिरासत में लिया है। हालांकि पुणे पुलिस को इस घटना की जानकारी कैसे मिली, ये सवाल भी चर्चा में आ गया है। पुणे पुलिस ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस कर मीडिया से बात करते हुए इस बारे में जानकारी दी। पुणे पुलिस ने बताया है कि आज पुणे में नशा विरोधी अभियान के तहत गोपनीय सूचना के आधार पर शहर की एक संभ्रांत सोसाइटी में ये कार्यवाही की गई। इस कार्यवाही में आरोपियों को गिरफ्तार किया गया। इस मामले में पुलिस ने प्रांजल खेवलकर और अन्य आरोपियों को हिरासत में लेकर मेडिकल जांच के लिए ससून अस्पताल ले गई है। नारकोटिक्स कंट्रोल एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। ये कार्रवाई सुबह 3:30 पर की गई। क्राइम ब्रांच को सबसे पहले इस पार्टी की सूचना मिलने पर कार्रवाई की गई। इस पार्टी में 2.7 ग्राम कोकीन, 10 मोबाइल फोन, शराब, बियर की बोतलें, हुक्का पॉट मिला है। पुलिस ने आगे बताया है कि क्राइम ब्रांच के एंटी नारकोटिक्स स्क्वाड को सूचना मिली कि खराड़ी इलाके के आलीशान फ्लैट में हाउस पार्टी के नाम पर एक ड्रग पार्टी चल रही है। पुलिस ने आधी रात के बाद उस जगह पर छापा मारा। 5 पुरुष और 2 महिलाएं रेप पार्टी करते नजर आए। देखा गया कि शराब, हुक्का और अन्य नशीले पदार्थों का सेवन किया जा रहा था। इस दौरान पुलिस ने कोकीन और मारिजुआना जैसे ड्रग्स जब्त किए गए हैं। बताया जाता है कि इस पार्टी का आयोजन प्रांजल खेवलकर ने किया था। प्रांजल खेवलकर एकनाथ खड़से की बेटी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला प्रदेश अध्यक्ष शरद चंद्र पवार की पत्नी रोहिणी खड़से हैं। इस बीच पुलिस ने ससून अस्पताल में गिरफ्तार लोगों की मेडिकल जांच कराई है और उनके रक्त के नमूने भी लिए गए हैं, सूत्रों ने बताया है। पुणे से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत, नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे, त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे, त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये, उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती, त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत: प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत। त्यांच्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एनडीपीएस ऍक्ट 8C, 22B, 21B, 27, तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। CR नंबर 154/25 हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे। सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे। पुढच्या काही गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात, तर याबाबत अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत। त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील। पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत, त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत। न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंती उघडकीस येतील, त्या आपल्याला येतील। त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे। त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील। त्याच्या अंती
अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल. या उपर काही गोष्टी निश्चित आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं, त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत, किंवा त्या ठिकाणी अजून कोणी येणार होतं का, तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची खात्रीशीर माहिती देण्यात येईल. सगळं काही जे आहे हे तुम्हाला तपासा अंती कळवलं. ही गोष्ट ही आधांतरी सांगण्यात येणार नाही. मी आतापर्यंत जे या ठिकाणी मांडले ते एक अधिकारी म्हणून, महाराष्ट्र पोलीसचा अधिकारी म्हणून अत्यंत जबाबदारीने प्रत्येक गोष्ट ही तपासाच्या अंती कागदपत्री आल्यानंतर त्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त मी आता तुम्हाला कुठल्याही गोष्टी सांगू शकत नाही, कारण तपास हा चालू आहे. त्या तपासाच्या अंती तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही देतो कळवतो. करतो मी सांगितलंय काय पार्टी मी देतो आप क्या बताएंगे? हिंदी 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 एक मिनिट हिंदी मध्ये बाइट देत आहे. जो कुछ भी कार्रवाई की है एग्जैक्टली क्या है आप देखिए, समजून घ्या तपासात ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या पुराव्यानिशी झालेल्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगितलंय मी ते तपासाअंती कागदावरती आल्यानंतर सांगितलेल्याच गोष्टी सांगितल्यात आणि त्याच्यात पुरावे म्हणूनच सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जे प्रश्न विचारतायत त्याची सुद्धा उत्तरं येतील, परंतु ते आमच्या प्रक्रियेनुसार पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला निश्चित आम्ही त्याबद्दल कळू. या बांधवांना हिंदीमध्ये जी बाईट पाहिजे ती बाईट मी देतो, म्हणजे त्यांचं सुद्धा त्याच्यात समाधान होईल. ठीक आहे. ही एक आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती. अधिक तपास आम्ही करत आहोत. त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्याबाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू. आता हिंदीमध्ये देखिए, आज 27 जुलाई 2025 है. आज के तारीख में रात के समय आप सभी को पता होगा कि महाराष्ट्र राज्य में नशे की जो चीजें हैं, मतलब जिनको हम मराठी में अमली पदार्थ कहते हैं, इनके खिलाफ कार्रवाई जारी की गई है और वो बहुत बड़े पैमाने पे हर जगह पे चालू है. ऐसे ही कार्रवाई में एक इंफॉर्मेशन प्राप्त हुई थी. वो इंफॉर्मेशन पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.